नाशिक विभागात एसटी महामंडळाला होणारा तोटा शहर बसेसच्या फेऱ्या कमी करून भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय। एसटी महामंडळाच्या निर्णयाचा फटका सातपूरमधील शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर तसेच गंगापूर परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना बसत आहे। या परिसरातील शहर बसेस पूर्ववत सुरू व्हाव्यात अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील यांनी सहकाऱ्यांसह विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांना भेटून केली। त्यांच्या मागणीबाबत जोशी यांनी नकारात्मक भूमिका घेऊन उडवाउडवीची उत्तरे दिली। अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल पाटील यांनी व्यक्त केली। विभागीय नियंत्रक यामिनी जोशी मॅडम यांची भेट घेतली, त्यांना निवेदन देण्यात आले। आमचा जो परिसर आहे शिवाजीनगर, शमीनगर, ध्रुवनगर, गंगापूर या ठिकाणच्या नागरिकांना व जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे बस एसटी बस या बसनी जाण्या येण्या करण्यासाठी सर्व सोयी सुविधा थांबण्यात आल्या आहे। आज आम्ही जोशी मॅडम यांना भेटल्यानंतर मॅडमांनी अशा उडवडीचे उत्तर दिले की आम्ही सर्व बस बंद करत आहोत। सर्व म्हणजे जेवढे आमच्यापेक्षा 200 ड्रायव्हर आणि 200 कंडक्टर असणार आहे, त्यामध्ये आमचे जेवढे रूट कव्हर होतील आम्ही तेवढं बस हे करू। परंतु यापूर्वी जेवढे आपण नागरिकांकडनं जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं आपण जे पासेस घेत आलो, पैसे घेत आलो, त्यांना ती सुविधा तुम्ही थांबू शकत नाही। त्यांनी आमच्याकडून अशी विनंती केली की आमच्या बस टायमावरती येत नाहीये। मी त्यांना विनंती करतो की आपण असे गोरगरीब मुलांचा नागरिकांचा विषय आपण समजून घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी विनंती करतो। आपण जर न्याय दिला नाही तर आम्ही जन आंदोलन आमच्याकडनं उभारण्यात येईल, मी अशी आपली ग्वाही देतो। यावेळी त्यांच्या समवेत कमलेश कांडेकर, आकाश पाटोळे, प्रशांत राठोड, नितेश चौधरी, अभिमन्यू पाटील, मानस भालेराव आदींसह विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।